आज आपण बनवूया अगदी सोप्या पद्धतीत टोमॅटोचे सार। त्यासाठीचे साहित्य इथे मी घेतले आहे। 3 टोमॅटो, मिरच्या, आलं, लसूण ऑप्शनल आहे, पण मी इथे घेतला आहे। मीठ, सुका खोबऱ्याचा खीस, इथं तुम्ही ओला नारळ पण वापरू शकता। फोडणीसाठी जिरं, हळद, हिंग। इथं मी टोमॅटो कापून घेतले आहेत आणि आता सर्व साहित्य कुकरमध्ये शिजून घेतले। आता बघा, इथे थोडंसं पाणी टाकून जेणेकरून टोमॅटो खाली करपणार नाही म्हणून इथे पाणी टाकलं आहे। आता कुकरला 2 शिट्ट्या काढून टोमॅटो शिजून घेतला आहे। इथे 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की टोमॅटो किती छान प्रकारे शिजलेला आहे। आता हे सर्व साहित्य गार करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। हे बघा, आता मी हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्यात खोबरंसुद्धा टाकून तशीच बारीक पेस्ट करून घेतली। तुम्ही हे पाहू शकता। आता त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून किंवा तुम्ही तूपही टाकू शकता। इथे मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकून असे छान तडतडून घेतले आहे। त्यानंतर त्यात थोडीशी हळद, हिंग टाकली आहे। आता इथे टोमॅटोची जाडी केलेली पेस्ट आहे ती आपण इथे टाकून घेतली। आता तुमच्या आवडीनुसार यात तुम्हाला सार किती पातळ हवे, घट्ट हवे त्यानुसार तुम्ही पाणी घाला। मी इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि थोडीशी साखर पण घालावी आणि वरून कोथिंबीर पण घालावी। सध्या माझ्याकडे कोथिंबीर नाही, त्यामुळे व्हिडिओमध्ये कोथिंबीर टाकलेली दिसत नाही, त्यामुळे मी तसंच सार बनवले। आता ह्या साराला छानशी उकळी आणून घ्यावी। हे बघा, ही उकळी आलेली आहे। आता तयार आहे आपलं टोमॅटोचं गरमागरम सार। टोमॅटोच्या साराबरोबर एक वेळ पोळी किंवा भाकरी नसली तरी चालेल, पण टोमॅटोच्या साराबरोबर भात मात्र हवाच। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा।